नमस्कार मित्रांनो, आजच्या भागात आपण बोलणार आहोत च्यवनप्राशबद्दल। माझं नाव आहे डॉक्टर मिलिंद सुधाकर सज्जनवर। यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि हिंगणघाट या 4 शहरामध्ये मी आणि माझी टीम गेले 14 वर्ष आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतोय आणि आपण प्रत्येकच भागामध्ये कुठल्या तरी विषयावर सविस्तरपणे बोलत असतो। तर आजचा विषय आहे च्यवनप्राश आणि आता हिवाळा सुरू झालेला आहे। भूक चांगली लागते आहे। आपल्या शरीराला कुठल्या तरी औषधाची, सप्लिमेंटची गरज आहे किंवा टॉनिकची गरज आहे असं म्हणून आपण कुठले तरी मार्केटचे पदार्थ खात असतो। आता या सगळ्या पदार्थांमध्ये जे टॉनिक असेल किंवा सप्लिमेंट असेल तर त्यापेक्षाही मोठी व्याप्ती किंवा डेप्थ ही आपल्या च्यवनप्राशची आहे। त्याला कारण पण तसं आहे, हे फक्त तुमच्या शरीरामध्ये ज्या कमतरता आहेत त्याची पूर्तता करत नसून त्या व्यतिरिक्त आपल्या पोटाची जी पचनशक्ती आहे ती पण सुधारते। या च्यवनप्राशमध्ये जेवढे काही कंटेंट आहेत ती कशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या घटकांची पूर्तते सोबतच रोगप्रतिकारशक्ती निर्माण करते, आजारांपासून आपल्याला दूर ठेवते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या कारणासाठी आपण च्यवनप्राश खातो तो म्हणजे अँटी एजिंग, वयस्थापन करणं, जे आयुर्वेदामध्ये त्याला एक वेगळं औषध सांगितलेलं आहे ते या माध्यमातून आपल्याला मिळतं। तर च्यवनप्राश हे नावच फार पॉप्युलर आहे, म्हणजे च्यवनप्राश माहीत नाही असं व्यक्ती फार विरळ असेल, त्याला कारणही तसंच आहे। सर्वात आधी च्यवनऋषींनी या च्यवनप्राश जे औषध आहे त्याचा उपयोग करून नव तारुण्य प्राप्त केलं आणि त्यामुळे च्यवनप्राश असं नाव या औषधाला पडलेलं आहे। आता आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की च्यवनप्राशमध्ये हा मुख्य जे घटकद्रव्य आहे ते आवळा आहे आणि आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी हे फार प्रमाणामध्ये आहे, जे आपल्याला तारुण्य टिकवण्यासाठी आणि हृदयाला बल देणारं असं म्हणून प्रसिद्ध आहे। तर सगळ्यात पहिला आपण बघूया की च्यवनप्राशमध्ये इतर कुठले घटकद्रव्य आहे। आवळा तर आहेच, त्यासोबत दशमूळ आणि अडुळसा हे जे औषध आहे हे शरीरामधला जो वात दोष आहे हे कमी करतो। दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं अष्टवर्ग नावाचं एक औषध आहे जे च्यवनप्राशमध्ये पडतं। तर प्रत्येक वेळेस जेव्हा तुम्ही च्यवनप्राश घेता तेव्हा तुम्ही त्याच्या घटकद्रव्यामध्ये अष्टवर्ग आहे का ते बघायचं। वृद्धी आणि वृद्धी, वृषभक, जीवक, मेधा, महामेधा आणि काकोली आणि शिरकाकोली असे 8 प्रकारचे औषधं ज्यामध्ये असतात त्याला अष्टवर्ग म्हणतात। आणि या अष्टवर्गाची जी कार्य आहे ते म्हणजे सत्ववान धातू निर्माण करणे आणि शरीरामध्ये पोषक तत्व निर्माण करणे, यामध्ये याचा फार मोठा रोल आहे, म्हणून ते च्यवनप्राशमध्ये प्रामुख्याने असतं। त्यानंतर काही सुगंधी द्रव्य आपण च्यवनप्राशमध्ये टाकत असतो ज्याचा परिणाम आपल्या इंद्रियांवर आणि मनावर होत असतो। इंद्रियांची, मनाची प्रसन्नता ही या सुगंधी द्रव्यामध्ये असते। आता आपल्याला या व्यतिरिक्त काय यामध्ये असते ते बघायचं आहे। सगळ्यात म्हणजे गाईचं शुद्ध तूप आपण टाकतो, मध असतं, तिळाचं तेल असतं आणि साखरेच्या पाकामध्ये याला आपण च्यवनप्राश बनवतो। आणि हा जसं शरद ऋतू संपला त्यानंतर हिवाळा सुरू होतो तर त्या दरम्यान आपल्याला आवळी यायला सुरुवात होतो। तर याच कालावधीमध्ये च्यवनप्राश जर बनवला आणि तो टिकवला तर तो वर्षभर आपण त्याचं सेवन करू शकतो। 1 वर्ष जर झाल्यानंतर च्यवनप्राश जुना असेल तर तो तेवढा सत्ववान राहत नाही, त्याच्यामधले औषधी गुणधर्म कमी होतात, म्हणून वर्ष उलटल्यानंतर च्यवनप्राशचं सेवन करू नये। आता च्यवनप्राश का बरं खायचं आहे? कारण आपण बघतो की प्रत्येकाची जीवनशैली फार म्हणजे गतिमान झालेली आहे, प्रत्येक जण पळतो आहे आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराचं वेअर अँड टिअर फार प्रमाणामध्ये होत आहे। प्रत्येकाला ना काही आजार आहे, त्या आजारामध्ये काही आपण वेळेनुसार काही औषधं घेतो, काही व्हायरल इन्फेक्शन झालं आहे त्याच्यावर अँटीबायोटिक घेतोय, अँटीव्हायरल घेतोय। तर या कारणामुळे काय होतं की अतिरिक्त प्रमाणामध्ये औषधी जे खातात किंवा सतत पेनकिलर, स्टेरॉइड सारखी औषधं घेतात, या लोकांची पण इम्युनिटी कमी होते। किंवा प्रदूषण असेल किंवा संगणक किंवा लॅपटॉप सारखे गोष्टींचा वापर अति प्रमाणामध्ये असेल किंवा सतत स्ट्रेस, टेन्शन असेल, नाईट ड्युटी करणारे जे लोक आहेत किंवा अति प्रमाणामध्ये कष्ट करणारे जे लोक आहेत यांची पण इम्युनिटी कमी होत असते। तेव्हा आपल्याला कुठला तरी एक असा एक पदार्थ पाहिजे असतो किंवा औषध पाहिजे असतं की जे आपल्या शरीराला सर्वांगीण पद्धतीने मदत करेल, आजार होण्यापासून टाळेल। तर त्यामध्ये च्यवनप्राश हे उत्तम औषध आहे। जसं मी सांगितलं की त्यामध्ये प्रमुख द्रव्य हे आवळा असतं, तर आवळ्याचं जे गुणधर्म सांगितलं तो वयस्थापन सांगितलेलं आहे।
वयस्थापन म्हणजे वय थांबवणारा, याला आपण अँटी एजिंग या स्वरूपामध्ये बघू शकतो, तो यामध्ये असतो. आता च्यवनप्राश घ्यायचा कसा? बऱ्याच जणांना असं वाटतं की च्यवनप्राश कसाही घ्यायचा आहे किंवा कितीही मात्रेत घ्यायचा. तसं नसून सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आधी पहिले बघायचं की आपल्याला आपली भूक चांगली आहे का. ज्यांना ताप असेल, भूक लागत नसेल, पोट साफ होत नसेल किंवा पचनाचे विकार असतील, ॲसिडिटीसारखे त्रास असतील, तर अशा लोकांनी च्यवनप्राश घेणं टाळावे. किंवा आधी पहिले जे आजार असतील ते करेक्ट करायचे आणि मग च्यवनप्राश घ्यायचा. कारण च्यवनप्राशमध्ये जेवढे काही औषधं पडतात आहे ते उत्तम स्वरूपाचे आहे आणि ते पचायला ते पचले तर च्यवनप्राशचं काम होणार आहे. म्हणून आधी भूक चांगली असेल, पोट साफ झालं असेल, अशा अवस्थेमध्येच आणि थंडीमध्ये 1 ते 2 चम्मच किंवा अर्धा चम्मच वयानुसार आणि तुमच्या पचनशक्तीनुसार च्यवनप्राश सेवन करायला पाहिजे. आपले जे रेग्युलर डॉक्टर असतील किंवा वैद्य असतील त्यांच्याकडे जाऊन मार्गदर्शन घेऊनच तुम्ही च्यवनप्राश सेवन करायला पाहिजे. आणि तरी पण तुम्ही जर रेग्युलर एक्सरसाइज करणारे असेल, तुमचा रुटीन व्यवस्थित असेल आणि भूक चांगली असेल तर तुम्ही अर्धा ते 1 चम्मच च्यवनप्राश नियमितपणे चाटून खायचा. कारण चाटून खाल्ल्यामुळे तो सलावामध्ये मिक्स होतो आणि तो चांगल्या पद्धतीने शरीराला लागू पडतो, म्हणूनच त्याला अवलेह म्हटलेला आहे. आता च्यवनप्राश चांगला झालाय, बनलाय, हे कशावरून समजायचं? तर च्यवनप्राश जेव्हा आपण दुधामध्ये टाकतो आणि दूध जर फाटत नसेल तर तेव्हा समजायचं की च्यवनप्राश हा चांगल्या पद्धतीचा आहे. मुळात जर चव बघितली च्यवनप्राशची कशी आहे तर ती तुरट स्वरूपाची आहे. तुरट, थोडीशी गोड आणि आंबट अशा स्वरूपाची चव आपल्याला च्यवनप्राशची लागते. तो फार मऊ नसून रवाळ लागतो आणि त्याचा ब्राऊन कलरचा रंग असतो आणि त्यामध्ये काही सुगंधी द्रव्य असतात, त्यामुळे त्याला सुगंध पण मिळतो. तर जशी जशी आपल्याला भूक लागेल तसतसं आपण च्यवनप्राशची मात्रा वाढवू पण शकतो, पण ती वाढत असताना अन्नाचं प्रमाण थोडं थोडं कमी करायचं. 2 पद्धतीने च्यवनप्राश घेता येतो. एक तर त्याची पद्धत जी आहे ती वातातपिक आणि कुटीप्रावेशिक. कुटीप्रावेशिक ही थोडी क्लिष्ट पद्धत आहे, ती वैद्यांच्या मार्गदर्शनानेच घ्यायला पाहिजे. पण रुटीनमध्ये जे आपण च्यवनप्राश खातो त्याला वातातपिक प्रकार म्हणतात. आणि च्यवनप्राश हा एक रसायन म्हणून म्हटलेला आहे. आता इथे रसायन म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात लगेच केमिकल हा शब्द येईल, पण रसायन शब्दाचा तो अर्थ नसून आपल्या शरीरामध्ये उत्तम स्वरूपाची धातू निर्माण करणे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवणे आणि रोगांना दूर ठेवणे हे कार्य आपल्याला रसायन गुणामध्ये असते. अशा अर्थाने आयुर्वेदामध्ये रसायन शब्द वापरलेला आहे. च्यवनप्राश हा त्याच व्यक्तीने घ्यायला पाहिजे, जसं मी सांगितलं की ज्यांची भूक वगैरे चांगली असेल, पण ज्यांना श्वसनाचे खूप आजार असतील किंवा खूप दिवसापासून ते आजारी असतील, जुनाट दमा असेल किंवा TB सारखे आजार होऊन गेलेले असतील, शरीरातून खूप सारा रक्तस्राव झालेला असेल, काही पुरुषांना ज्यांना सिमेनचे प्रॉब्लेम असतील किंवा स्पर्म काउंट कमी असेल किंवा मोटिलिटी कमी असेल, तर किंवा ज्यांना लघवी संबंधी आजार असतील, मसल विकनेस असेल किंवा वजन वाढत नाही आहे किंवा शरीराची शक्ती कमी पडते आहे, वारंवार दर सीझन बदलला की आजारी पडतात आहे, तर अशा सगळ्या प्रकारच्या अवस्थांमध्ये च्यवनप्राश तुम्ही घेऊ शकता. किंवा ज्यांच्या शरीरामध्ये खूप त्यांचा थकवा येतो किंवा ज्यांचं दिवसभर एक्झर्शन होतं, तर अशा व्यक्तींनी च्यवनप्राश नियमितपणे सेवन करायला पाहिजे. अशा पद्धतीने जर केला तर त्यांना नियमित त्यांच्या शरीरामध्ये धातूंची पुष्टी होऊन ताकद मेंटेन राहील, पचन चांगलं राहील आणि कुठलेही आजार त्यांना होणार नाही. तर ज्यांना च्यवनप्राश घ्यायचा असेल त्यांनी आपल्या जवळच्या वैद्यांकडे जावं, त्यांना विचारावं की ते स्वतः बनवत असतील तर त्यांच्याकडून घेणं कधीही चांगलं, कारण की त्यांनी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली असते. आमच्याकडे आम्ही च्यवनप्राश बनवताना ज्या वनस्पती त्यामध्ये पडतात त्या आम्ही जंगलामधून ताज्या आणून त्या टाकतो, त्यामुळे त्याची जी क्वालिटी आहे आणि त्याची जी प्रोसिजर आहे ती पूर्ण पारंपरिक पद्धतीने करतो. त्यामुळे जे च्यवनप्राशचे गुण आहे, ज्याला आम्ही रसायन गुण आपण असं म्हणतो, ते पूर्ण त्यामध्ये उतरतात आणि अशाच पद्धतीने बनवलेला च्यवनप्राश जर घेतला तर त्याचे तुम्हाला फायदे मिळतात. तर आमच्या 4ही शाखेमध्ये तुम्हाला आम्ही स्वतः बनवलेला च्यवनप्राश तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर फोन करा, तुम्हाला तिथे पूर्ण माहिती मिळेल आणि अशा पद्धतीने च्यवनप्राश सेवन करून तुम्ही तुमचं आरोग्य सुदृढ करा, चांगल्या पद्धतीचं उत्तम ठेवा. धन्यवाद.